नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 5वा. दुरून रामचंद्रला येत असताना पाहिल्याबरोबर काळा पहाडने आणलेल्या पिशव्या उघडल्या. त्यापैकी एकीत बरेच छोटे उंदीर होते व दुसऱ्या पिशवीत एक काळे मांजर असून त्याच्या पाठीवर टॉर्च बांधलेला होता. टॉर्च पेटवून त्यानं उंदीर व मांजर यांना त्या खोलीत सोडून दिले व एका खिडकीची कडी लावून घेतल्यानंतर तो मागच्या दारातून बंगल्यातून बाहेर पडला. बाहेर पडण्यापूर्वी ते मांजर किंवा उंदीर काही खोल्यातून वावरेल अशी कल्पना करायला तो विसरला नव्हता. भिंतीवरून उडी मारून तो बाहेरच्या रस्त्यावर आला व सायकलीवर आरोहण करून तो वेगानं वासंतीच्या घराजवळ येऊन पोहोचला. पुन्हा त्यानं ती सायकल जवळच्या एका गटारात लपवून ठेवली व आजूबाजूला कोणी नाही अशी खात्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा वासंतीच्या घरात प्रवेश केला. त्याला तिथलं काम अगदी घाईने आटपायचं होतं. त्या घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्या खेपेला घराला आग लागल्याच्या संशयाने बाहेर जमलेल्या लोकांनी आरडाओरड केली. बंब आले, पोलिसांनी दार ठोठवले तरी वासंतीचा काका बाहेर आला नव्हता हे आठवून चंद्रवदनाच्या मनातील उरला सुरला संशय नाहीसा होऊन त्याची काकाच्या अप्रामाणिकपणाबद्दल खात्री झाली. त्या म्हाताऱ्याची खोली कोणती असावी याबद्दल त्यानं पूर्वीच हेरून ठेवलं होतं. त्यामुळे तो त्या खोलीत शिरला आणि आपला टॉर्च पेटवला. त्या म्हाताऱ्याचा चेहरा काही पाहण्यासारखा नव्हता. टॉर्चचा प्रकाश नेमका त्याच्या तोंडावर सोडल्यामुळे झोपेतच थोडी हालचाल करत होता. चंद्रवदनाने आपलं पिस्तूल त्याच्या कुशीत खुपसलं, त्याबरोबर तो जागा झाला. काळ्या वस्त्रधारी व्यक्तीला समोर उभा पाहताच त्याची गाळण उडाली. त्यानं काही बोलण्यासाठी तोंड उघडले, त्याबरोबर चंद्रवदननं आपलं पिस्तूल त्याच्या तोंडात खुपसले. जर तू काही गडबड केली तर तू ताबडतोब मरशील एवढं लक्षात ठेव, त्यानं निष्ठुर शब्दात बजावलं. ते पिस्तूल नसून पिस्तुलासारखेच दिसणारे एक पाण्याची पिचकारी आहे चंद्रवदन खेरीज दुसऱ्या कोणाला माहीत नव्हते. काळा पहाडला कसलंही शस्त्र जवळ बाळगणं आवडत नसे. शस्त्रा वाचून त्याचा अद्याप पावेतो कधी काही अडलं नव्हतं. तुला जर तुझा प्राण प्यारा वाटत असेल तर मी काय म्हणतो ते नीट ऐक. मी काही तुला इथे अपाय करण्याच्या इच्छेने आलेलो नाही. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तू जर मला दिली नाहीस तर मग तू तू कोण आहेस? चंद्रवदनने पिस्तूल बाहेर काढताच काका म्हणाला. चंद्रवदनने काही उत्तर दिलं नाही. त्यानं टॉर्च फिरवून तिचा प्रकाश स्वतःच्या चेहऱ्यावर पाडला. काळा पहाड? म्हातारा चाचरत म्हणाला. अर्थातच. तुला काय पाहिजे? मला तू चोरलेले दागिने पाहिजेत. त्या उत्तरानं म्हातारा चांगला हादरला, पण मग तो धीर करून म्हणाला, तू काय म्हणतोस त्याचा अर्थ मला समजत नाही. तू खोटं बोलतोयस. चंद्रवदन निष्ठुर स्वरात म्हणाला. मी वासंतीला देण्यासाठी जे दागिने आणले होते ते मला पाहिजेत, पण ते पुन्हा चोरीला गेले. तुझं म्हणणं बरोबर आहे आणि चोर कोण आहे मला माहीत आहे. तू ते चोरलेस आणि कुठे ते बोल. त्यानं पिस्तूल काकाच्या कपाळावर टेकले. चंद्रवदन संतापून ओरडला. मी आता 5 अंक मोजणार आहे. तोपर्यंत जर तू ते दागिने कुठे ते सांगितले नाहीस तर मी लागले गोळी घालून तुला ठार करीन. 1, मी शपथपूर्वक सांगतो मला नाही माहीत. 2, मला मारू नको, मी खरं तर सांगतो. 3, सांगतो. प्रथम तुझं पिस्तूल बाजूला घे, मला मारू नको. बोल, तूच दागिने पळवलेस ना? होय. मी वासंतीच्या खोलीत शिरलो तेव्हा तिच्या टेबलावर दागिन्यांची पेटी दिसली. मला मोह उत्पन्न झाला. किती हलकट म्हातारा आहेस तू. मी चोर आहे आणि तू कोण सावयस वाटतं, काका म्हणाला. त्याबद्दल वादविवाद करण्यास मला सवड नाही, चंद्रवदन म्हणाला. ते दागिने कुठे आहेत? मी आजच दुपारी ते विकले. ते ऐकून चंद्रवदनची निराशा झाली. दागिने परत मिळवण्याचे काम बिकट चालले होते. कोणाला विकले? हरिचंद देवचंद नावाच्या जवाहीर याला. तो कुठे राहतो? मालाडला. त्यानं तुला किती पैसे दिले? 5,000. ते लागलीच त्यानं दिले मला. तो चोरीचा माल आहे त्याला माहीत होतं काय? नाही, तो मला ओळखतो, त्यामुळे त्याला काही संशय आला नाही. 5,000 रुपये कुठे आहेत? तो प्रश्न ऐकता म्हातारा घाबरला. तो चाचरत म्हणाला, बँकेत.
तो खोटं बोलत होता हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. चंद्रवदन जोरात ओरडला, खरं सांग, कुठे आहेत ते पैसे? जोराने मान आवळल्यामुळे म्हाताऱ्याचा चेहरा हिरवा निळा दिसू लागला. तो धडपडत म्हणाला, माझ्या उशीखाली. चंद्रवदनने दुसरा हात उशीखाली खुपसून एक नोटांचं बंडल काढलं आणि म्हाताऱ्याच्या मानेवरील हात काढून घेतला. हे मी पैसे माझ्याजवळ ठेवीन. उद्या मी त्या मारवाड्याची गाठ घेईन. पण जर का तू त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला अथवा पोलिसांना काही कळवलं तर मग मी तुझी भेट घेतल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेव. म्हातारा काही बोलला नाही, त्यानं फक्त मान हलवले. केवळ वासंतीच्या नावाला काळीमा लावू नये आणि तिला आणखी त्रास होऊ नये म्हणून तिचा काका चोर आहे ही गोष्ट मी गुप्त ठेवण्याचं ठरवलंय, चंद्रवदन म्हणाला. आणि म्हणून तुला जर कोणी त्या दागिन्यांबद्दल विचारलं तर ते काळापाडाजवळ आहे तसं तू बेधडक सांग. होय, मी तसंच सांगेन. ठीक आहे, तर मी जातो, चंद्रवदन म्हणाला. पण तू बाहेर जाण्यापूर्वी वासंती त्या खोलीत शिरली. काका, ती म्हणाली. पण लागलीच तिची चंद्रवदनवर नजर पडताच ती म्हणाली, कोण? काळापाड? तुम्ही ते काय करताय? तिला काय उत्तर द्यावं हे त्याला समजेना. काळापाडाची हकीकत तिला कळू नये अशी त्याची इच्छा होती. म्हाताऱ्यानं त्या संधीचा फायदा घेतला आणि मत्सरग्रस्त चेहऱ्याने चंद्रवदनकडे पाहत म्हणाला, तो तुझे दागिने परत करायला आहे अशी जर तुझी कल्पना असेल तर ती चुकीची आहे. काका, तुम्ही ते काय बोलताय? त्याच्याजवळ कुठे दागिने? वासंती म्हणाली. ते दागिने या काळापाडकडेच आहेत हे मी ठासून सांगतो, काका म्हणाला. बिचाऱ्या चंद्रवदनाची केविलवाणी स्थिती झाली. त्याला काही बोलता येईना. आपणाजवळ दागिने आहेत असं सांगण्यासाठी त्यानं काकाला सांगितलं होतं. काकांनी अशा प्रकारे ते शब्द उच्चारले होते की वासंतीचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसून चंद्रवदनकडे ती तिरस्काराने बघू लागली. काकाला ते पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. काळापाडवर तेवढा तरी सूड उगवण्याची त्याला संधी मिळाली होती. असं? वासंती तिरस्काराने म्हणाली. त्या दिवशी दागिने परत करण्याचं नुसतं तुम्ही नाटक केलं तर, आणि पुन्हा ते पळवले? वासंती, ते खरं नाहीये, चंद्रवदन म्हणाला. खरं नाही? मग तुम्ही आता इथे काय करतात? चंद्रवदनला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्याला शांत राहिलेला पाहून वासंती रागाने म्हणाली, तुमची फसवाफसवी पुरे झाली. तुम्ही इथून जा आणि पुन्हा तुमचं काळं तोंड मला दाखवू नका. तुम्ही इथे आला होता ती गोष्ट मी पोलिसांना कळवणार आहे. चंद्रवदनला तिथून बाहेर पडण्याची धांदल होती. भवानराव तिथे कधी येईल याचा नेम नव्हता. तो मुकाट्यानं तिथून बाहेर पडला. तो घराबाहेर पडला तो समोरून भवानराव आणि 2 शिपाई धावत येत असले दिसले. तो पुन्हा आत शिरला आणि जिन्याच्या वळचणीत पडून राहिला. भवानराव व ते शिपाई जिना चढून वर गेल्यानंतर तो बाहेर पडला. आपले कपडे सुलटे केले आणि सायकलवर बसून आपला रस्ता सुधारला. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून तो खिडकीजवळ गेला. तो समोरच्या फुटपाथवर भवानराव वर्तमानपत्र घेऊन उभा असलेला त्याला दिसला. म्हाताऱ्यानं हरिचंद देवचंद दागिने विकल्यामुळे आता आणखीन एक नवीन भानगड निर्माण झाली होती. या खेपेला दैव आपल्याला अनुकूल नसल्यामुळे या नव्या प्रकरणाला अनेक फाटे फुटत आहेत असं चंद्रवदनला वाटू लागलं. सर जमनादास सारख्या बड्या अधिकाऱ्याला डिवचण्यासाठी त्यानं रचलेला डाव आता अंगाशी येऊ पाहत होता. वासंतीच्या काकाचा प्रथमच आपल्याला संशय येऊ नये याबद्दल चंद्रवदन पुन्हा पुन्हा स्वतःला दूषणे देत होता. प्रथमच त्याला सुचलं असतं तर त्यानं ते दागिने केव्हाच हस्तगत करून वासंतीलाही त्यातून सोडवलं असतं. पण आता स्वतःची किती निर्भत्सना केली तेवढ्यानं सुटण्यासारखा तो प्रश्न नव्हता. त्यातल्या त्यात वासंतीनं त्याच्याबद्दल दाखवलेला तिरस्कार त्याच्या मनाला आता सारखा टोचत राहिला होता. भवानरावला काळापहाड आता कोणता डाव टाकणार हे माहीत नव्हतं. वासंतीच्या काकानं ते दागिने विकले ही गोष्ट त्याला माहीत नव्हती. काळापहाड वासंतीच्या घरात पुन्हा शिरल्यानंतर त्याला तिथे दागिने मिळाली नाहीत ही गोष्ट वासंतीने व वासंतीच्या काकानं काळापहाडबद्दल पोलिसांना कळवल्यामुळे त्यानं ओळखली होती. भवानरावही दिग्मूढ झाला होता. काळापहाडजवळच ते दागिने असते तर त्याला पोलिसांच्या, फायर ब्रिगेडच्या माणसाच्या किंवा वासंतीच्या काकांच्या घरात प्रवेश करण्याची जरुरी नव्हती. ते दागिने कुठे असावेत हे त्याच्या लक्षात येईना व काळापहाडवर नजर ठेवल्याने तर आपले काम होईल असं वाटून त्यानं पुन्हा वर्तमानपत्र विकण्याचं ढोंग पुढे चालू ठेवण्याचं ठरवलं होतं. पण त्याबद्दल आता त्याला फारसा उत्साह नव्हता. कारण चंद्रवदन काळापहाड आहे असा जो त्याचा पूर्वी समज होता तोही आता डगमगू लागला होता. दागिने परत मिळवून ते आता वासंतीच्या ऐवजी सर जमनादासच्याच स्वाधीन करावे असं चंद्रवदनने ठरवलं होतं. त्याला 2 गोष्टी साधायच्या होत्या.
भवानरावाची आपणच काळापाड असल्याबद्दल पूर्ण खात्री नाही हे त्यानं त्याच्या भावाबरोबरचे संभाषण ऐकल्यामुळे ओळखले होते. भवानरावाच्या मनात संशय राहू देणे त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते आणि म्हणून त्याच्या मनातला संशय त्याला साफ काढून टाकायचा होता व हरिचंद देवचंदकडून जे दागिने परत मिळवायचे होते आणि या दोन गोष्टी कशा साध्य करायच्या याबद्दल तो विचार करत होता. हरिचंद देवचंद हा वासंतीच्या काकाने सांगितल्याप्रमाणे जवाहिर्यान असून तो गिरणी मालक होता. त्याच्या बायकोला दागिन्यांचे वेड होते व ते वेड पुरवण्याची शक्ती ईश्वरानं हरिचंदास दिली होती. म्हणूनच तो निरनिराळ्या प्रकारचे अलंकार नेहमी खरेदी करत असे. बायकोचे वेड पुरवताना त्यालाही नाना प्रकारचे अलंकार जमवण्याचा छंद लागला होता व कोणी दागिने विकायला गेला तर फारशी घासाघीस न करता हरिचंद ते विकत घेत असे. त्यामुळेच वासंतीच्या काकाने सांगितल्याप्रमाणे 5,000 रुपये देऊन त्यानं ते दागिने विकत घेतले होते. आपल्या काही सदन मित्रांकडे चौकशी करताच चंद्रवदनाला हरिचंदाची आवश्यक ती सर्व माहिती मिळाली होती. हरिचंदाकडे अलंकाराचा बराच मोठा साठा असल्यामुळे त्यानं आपल्या घरात चांगला बंदोबस्त केला असेल हे उघड होतं. तेव्हा त्या घराची प्रथम नीट पाहणी करण्याचं चंद्रवदनने ठरवलं. स्वतः भवानराव वेषांतर करण्यात तरबेज असतानाही त्याला चंद्रवदनाचा मुळीच संशय आला नाही. चंद्रवदन हसत ग्रँट रोड स्टेशनवर गेला व त्यानं मालाडचं तिकीट काढलं. मालाडला गावाबाहेर एका छोट्याशा टेकडीवर हरिश्चंद्रचा बंगला होता. छोटे व धुळीने भरलेले रस्ते तुडवत चंद्रवदनने तो बंगला शोधून काढला. हरिप्रसाद दुरून पाहताच हरिश्चंद्राच्या ऐश्वर्याची चंद्रवदनला कल्पना आली. बंगल्याच्या सभोवताली फळफुलांची झाडं दूरवर पसरली होती. त्या बागेचे क्षेत्रफळ सुमारे 1 मैल तरी खास असावे. दूर उभा राहून चंद्रवदनने आपल्या बॅगेतून दुर्बीण काढली व ती डोळ्यानं लावून तो हरिप्रासादाचे निरीक्षण करू लागला. हरिप्रासाद एखाद्या किल्ल्याप्रमाणे अभेद्य वाटत होता. हरिप्रासादात प्रवेश मिळणं सोपं नाही हे त्याला समजलं. दुर्बिणीतून पाहत असताना दूर एका कुंपणाजवळ एक माळी काही काम करत असताना चंद्रवदनने बघितला. त्या माळ्याशी बोलावे व त्याच्याकडून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा असं ठरवून त्यानं ती दुर्बीण बॅगेत ठेवली व बॅग हातात घेऊन तो माळ्याच्या अगदी जवळ जाऊन गवतावर बसला. माळ्याची नजर त्याच्यावर होती. त्यानं दुरूनच चंद्रवदन येत असताना बघितलं होतं. त्याच्याकडे न पाहिलं असं करून चंद्रवदनाने आपल्या बॅगेतून रंगसाहित्य बाहेर काढलं आणि तो बंगल्याचे चित्र चितारू लागला. माळ्यानं आपलं काम लवकर संपवलं. तो कुंपणावरून उडी मारून चंद्रवदनाजवळ आला आणि पाठीमागे उभा राहून तो चंद्रवदन काय करत आहे हे बघितलं. चंद्रवदन काही नामांकित चित्रकार नव्हता, परंतु अशिक्षित माळ्याचे लक्ष वेधून घेण्याइतके चित्रकलेचे ज्ञान त्याला खास होतं. तुम्ही रंगारी आहात काय? माळ्यानं विचारलं. चित्रकार आणि रंगारी यातील फरक माळ्याला समजणं शक्य नव्हतं. हो, मला रंगवण्याचा नाद आहे. तुम्ही बंगल्याचं चित्र रंगवता काय? माळी तरुण होता आणि बोलका होता. होय, हा तुमचा बंगला आणि बाग खूप सुंदर आहे. चंद्रवदनाने बागेची प्रशंसा करताच माळी बुवाचा चेहरा खुलला. तो म्हणाला, मी आणि राघव या बागेची व्यवस्था पाहतो. आमच्या हाताखाली 12 माणसं आहेत. शेठचा आमच्या दोघांवर फार विश्वास आहे. ही आमची बाग पाहायला शेठचे मोठे मित्र आणि साहेब लोक येतात. माळ्याला आणखीन खुश करण्यासाठी चंद्रवदननं त्याला एक सिगरेट दिली. हा तुमचा बंगला पण फार मोठा आहे. या बंगल्यात एकूण 50 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोली चांगल्या प्रकारे सजवली आहे. माळी सिगरेट फुंकत म्हणाला. तुमचे शेठ बरेच श्रीमंत दिसत आहेत. हो, फार श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे किती पैसा आहे याची काही गणतीच नाही. तर मग बंगल्यात नोकर चाकर पण बरेच असतील. हो, कितीतरी आहेत. नोकर आहेत, इतर मोटर ड्रायव्हर आहे. त्याशिवाय आम्ही 14 माळी हत्यारबंद शिपाई. हत्यारबंद शिपाई? हो, 2 गुरखे आहेत. ते रात्रीचे पहारा करतात. परवाच त्यांनी 2 चोर पकडले आणि ठाण्याला हवा खायला पाठवून दिले. माळ्यावर आणखीन काही संशय येऊ नये म्हणून चंद्रवदननं त्याला आणखीन काही प्रश्न विचारले नाहीत. त्यानं आणखीन एक सिगरेट देऊन माळ्याची बोळवण केली. 50 खोल्यांच्या बंगल्यात आपल्याला हवे असलेले दागिने कुठे असतील ते शोधून काढण्यात कितीतरी वेळ जायचा. शिवाय नोकरचाकरांनी भरलेल्या या घरात शोध करणं अवघड आहे हे चंद्रवदनच्या लक्षात आलं. पण ते काम किती अवघड असलं तरी ते पार पाडण्यापासून गत्यंतर नव्हतं, कारण वासंतीचे दागिने परत करून तिला दुःखमुक्त करण्याची त्यानं प्रतिज्ञा केली होती.
हरिश्चंद्राचे सशस्त्र पहारेकरी रात्री पहारा करतात, तर संध्याकाळी आपण त्या बंगल्यात शिरावे असं त्याने ठरवलं. व नंतर बंगल्याच्या आजूबाजूची दृश्य चित्रण्यात त्यानं संध्याकाळपर्यंत वेळ घालवला. त्यानं काढलेली चित्र जरी एखाद्या दिवाणखान्यात टांगण्याच्या लायकीची नसती, तरी त्या चित्रावरून बंगल्याच्या आजूबाजूच्या मोठ्या छोट्या रस्त्यांची कल्पना करण्यासारखी होती. अशा प्रकारे बंगल्याची चारी बाजूने टेहळणी करून चंद्रवदन दिवे लागण्याच्या सुमारास घरी परतला. येताना वाटेतच त्यानं पुढे काय करायचं याबद्दल समग्र योजना आखली. आणखीन 4 दिवस त्यानं हरिप्रसादची टेहळणी करण्यात घालवले होते. शिवाय त्याला इतर काही तत्संबंधी कामे उरकायची होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यानं बोरीबंदरला जाऊन डेक्कन क्वीन पकडली. भवानराव त्याच्या मागोमाग स्टेशनपर्यंत गेला, पण एक सामान्य वर्तमानपत्रे विकणाऱ्या माणसानं डेक्कन क्वीनने प्रवास केल्यास ते संशयास्पद दिसेल या भीतीनं त्याने गाडी पकडली नाही. गाडी सुटल्यानंतर तो परत चंद्रवदनच्या घरी गेला. तिथे चौकशी करता त्याच्या नोकरा करून चंद्रवदन काही कामाकरता 4 दिवस पुण्याला गेला असं समजलं. पण चंद्रवदन काही पुण्याला गेला नव्हता. तो लोणावळ्याला उतरला आणि मुंबईकडे येणारी गाडी पकडून तो परत आला व आपल्या एका खास मित्राकडे राहायला गेला. भवानरावचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून त्यानं ती युक्ती योजली होती. आता 4 दिवस तो हवे ते करण्यास व वाटेल त्या ठिकाणी जाण्यास मोकळा होता. चंद्रवदन पुण्याला 4 दिवसाकरता गेला हे समजताच भवानरावनं आपल्या घरी जाऊन शिवरामची गाठ घेतली. शिवराम, हा लेकाचा पुण्याला काय गेलाय ते समजत नाही. तू स्वतःला एवढा मोठा डिटेक्टिव्ह समजतोस आणि तुला हा अगदी साधा तर्क करू नये याचं आश्चर्य वाटतंय, शिवराम म्हणाला. माझ्या लक्षात येत नाही म्हणून तर तुला विचारतोय, भवानराव रागाने म्हणाला. चंद्रवदनात जर काळा पाड असेल तर त्यानं वासंतीच्या काकाकडून दागिने मिळवले असावेत आणि ते एखाद्या मारवाड्याला विकण्यासाठी तो पुण्याला गेला असावा असं मला वाटतंय, शिवराम म्हणाला. वासंतीच्या काकाकडे ते दागिने होते असं मला वाटत नाही. शिवाय जर ते दागिने तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याला त्या म्हाताऱ्याकडून मिळाले असते तर ते दागिने काळापाड कधीच विकणे शक्य नाही. काळापाड पैशाच्या लोभानं चोऱ्या करत नाही. चोरी करणं हा त्याचा छंद आहे. त्यानं ते दागिने ज्याचे त्याला परत करण्यासाठी वासंतीला दिले होते हे सिद्ध झालंय आणि ते परत करण्यासाठी मिळवण्याची तो सध्या धडपड करत आहे. त्याला जर ते दागिने मिळाले तर तो सर जन्मदासच्या स्वाधीन करेल यात शंका नाही. असं जर असेल तर चंद्रवदनला काळापाड समजण्यात तू घोडचूक करत असावा. तो बेटा सारा दिवस घरात राहून काहीतरी लिहित असतो आणि रात्री झोप घेतो आणि मला मात्र रात्री थंडी वाऱ्यात उभं राहावं लागतं, शिवराम म्हणाला. मी तुला भरपूर पैसे देत असताना तुला कुरकुर करण्याचं काही कारण नाही, भवानराव म्हणाला. चंद्रवदनाने त्या 4 दिवसात हरिप्रसादवर चढाई करण्याची सर्व सिद्धता केली व तो 4थ्या दिवशी संध्याकाळी घरी परतला तेव्हा भवानराव वर्तमानपत्र घेऊन समोरच्या फुटपाथवर उभा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी भपकेबाज मोटार घेऊन चंद्रवदनाच्या घरासमोर उभी राहिली व एक म्हातारी खाली उतरली. तिचं प्रेमाने स्वागत करण्यासाठी खुद्द चंद्रवदन आला होता. त्या म्हातारीचा मोठ्या प्रेमानं हात धरून तो तिला घेऊन गेला ते पाहताच भवानरावला आश्चर्य वाटलं व डोळे वासून रागारागानं त्याच्याकडे पाहणाऱ्या शिवाकडे दुर्लक्ष करून तो समोरचा फुटपाथ सोडून त्या मोटारीजवळ आला. ड्रायव्हर मोटारीजवळ उभा राहून सिगरेट फुंकत होता. त्याला अदबीनं सलाम करत भवानराव म्हणाला, रामराम साहेब, फार सुंदर मोटार आहे ही. हां, आहे बरं, ड्रायव्हर म्हणाला. फार पैसे पडले असतील नाही का गाडीला या? असली मोटार विकत घेण्या इतके पैसे तुला सारा जन्म वर्तमानपत्र विकून काही मिळणार नाही, ड्रायव्हर ऐटीत म्हणाला. तुझी मालकीण ती म्हातारी बरीच श्रीमंत असली पाहिजे. ती काही माझी मालकीण नाही, ती इथं आपल्या भाडच्याला भेटायला आली आहे. ही मोटर तिनं आजच्या दिवसापुरती भाड्यानं घेतली आहे. पण काय रे, कशासाठी चौकशी चालवली आहे? साहेब, मला मोटारी आवडतात म्हणून तुम्हाला सहज विचारलं, असं लीनतेने म्हणून भवानराव पुन्हा आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. तिथून ती म्हातारी व चंद्रवदन चहापान करत असलेले त्याला दिसत होते. चहापान आटोपल्यानंतर पडदा बाजूला सारून चंद्रवदन आपल्या मावशीबरोबर काहीतरी बोलत खिडकीजवळ उभा होता. पुन्हा पडदा लागला गेला आणि त्या आपल्या खोलीत गेल्यामुळे भवानरावला दिसले नाही. एका तासानं म्हातारी बाहेर पडली व मोटारीत बसताच मोटर निघून गेली. चंद्रवदन खिडकीजवळ काहीतरी लिहित असल्याचे भवानरावला अस्पष्ट दिसत होते, पण खिडकीत दिसणारा चंद्रवदन नव्हता. म्हातारीचा वेश घेऊन तिथे येणारा त्याचा जिवलग मित्र विश्वास आता चंद्रवदन बनवून खिडकीजवळ बसला होता
व खरा चंद्रवदन म्हातारीचा वेश घेऊन भवानरावच्या पुढ्यातून मोटारीतून निघून गेला होता. प्रत्यक्ष त्या वेशधारी म्हातारीला तिथे घेऊन येणाऱ्या ड्रायव्हरला काही अदलाबदल झाली अशी शंका आली नाही, तर त्या बिचाऱ्या भवानरावला ते कुठून कळणार? मरीन लाईन जवळ एका उंच इमारतीसमोर ड्रायव्हरनं मोटार उभी करताच म्हातारीचा वेश घेतला चंद्रवदन खाली उतरला आणि लिफ्टमधून इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर गेला. त्याच्या मित्राची विश्वासची पत्नी त्याची वाट पाहत होती. चंद्रवदनने म्हातारीचे कपडे तिच्या अंगावर चढवण्यास सांगितले आणि 15 मिनिटात तिथे ठेवलेल्या रंगसाहित्याच्या साह्यानं तिचं बेमालूम वेषांतर केलं. विश्वासची बायको जेव्हा खाली उभ्या असलेल्या मोटारीत बसली तेव्हा आणखीन एकदा व्यक्तीची अदलाबदल झाली हे ड्रायव्हरला समजलं नाही. मोटार निघून जाता चंद्रवदननं दुसरे कपडे चढवले आणि खाली येऊन त्यानं गॅरेजमधील विश्वासची मोटार बाहेर काढली. सावकाश मोटार हाकत तो 1 तासानं हरिश्चंद्राच्या बंगल्याजवळ पोहोचला. बंगल्यापासून काही अंतरावर असलेल्या व पूर्वी हेरून ठेवलेल्या एका पडक्या झोपडीत त्यानं विश्वासची मोटार लपवून ठेवली आणि पायी मालाड स्टेशनकडे जायला निघाला. त्यानं मोटार लपवण्याचं काम अत्यंत सफाईने केल्यामुळे कोणाला त्याचा संशय आला नाही. मालाडला गाडीत बसून तो दादरला उतरला व सरळ एका हॉटेलात जाऊन त्यानं मुक्काम केला. जेवण झाल्यानंतर त्यानं विश्रांती घेतली आणि दुपारी 4 वाजता हॉटेलचं बिल चुकतं करून तो बाहेर निघाला. हिंदू कॉलनीमध्ये तो पायी फिरला. अखेरीस त्याला हवी होती ती संधी मिळाली. ज्या रस्त्यावर तो फिरत होता तेथे मुळीच रहदारी नव्हती. एका तरुण माणसानं आपली भपकेबाज मोटार एका बंगल्यासमोर उभी केली व तो बंगल्यात शिरला. तो आत शिरून दार बंद केलं. तोच धावत चंद्रवदन त्या गाडीत शिरला व त्यानं ती गाडी चालू केली. आपली मोटार चोरीस गेली हे जेव्हा त्या मोटारीच्या मालकाला समजलं तेव्हा चंद्रवदन माहीम मागे टाकून पुढे निघाला होता. ती मोटार घेऊन चंद्रवदन मालाडला आला आणि हरिश्चंद्राच्या बंगल्याच्या मागील बाजूस बऱ्याच अंतरावर त्यानं ती कार झाडीत जडवून ठेवली. त्याच्या मोहिमेचा पूर्वार्ध आता व्यवस्थित पार पडला होता. संध्याकाळ होईपर्यंत चंद्रवदनने टाइमपास केला. दिवस मावळण्याच्या सुमार होताच तो उठला. त्यानं आपला कोट पॅन्ट उलटी करून अंगावर चढवली. खिशातला काळा रुमाल काढून तो मफलरप्रमाणे गळ्याभोवती गुंडाळला. खिशातील घडीची काळी टोपी डोक्यावर चढवली. दुसऱ्या एका रेशमी रुमालानं तोंड झाकून तो काळा पाड बनला. झुडपाआड दबा धरून तो हरिप्रसाद जवळ येऊन थांबला. बंगल्याजवळ पोचला तेव्हा सूर्यास्त होऊन संध्यप्रकाश पसरला होता. चंद्रवदनने मागील दारातून आत शिरण्याचं ठरवलं होतं. बंगला 1 मजली पण बराच मोठा होता. पाठीमागल्या अनेक खिडक्या उघड्या होत्या, पण तेथे कसल्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती. त्यापैकी कुठल्या दारानं आत शिरणं सोयीचं आहे हे बाहेर उभा राहून चंद्रवदनला समजण्यासारखं नव्हतं. गेल्या 4 दिवसात चित्रकार बनवून चंद्रवदनाने त्याच्या ओळखीच्या माळ्याकडून आणखीन काही माहिती मिळवली होती. चंद्रवदन अगदी बंगल्याला येऊन भेटला. पहिल्या दाराला त्यानं कान लावला. आत भांडी कपशांचा आवाज होत होता. त्यावरून ते किचन असावं असं त्याने ओळखलं. दुसऱ्या दाराजवळ गेला. तो दार उघडणार तोच कोणाची तरी पावलं वाजलेली त्यानं ऐकली. तो धावत 3ऱ्या दाराजवळ गेला व उघडून तो बेधडक आत शिरला. त्याच्या सुदैवानं आत कोणी नव्हतं. दारापासून समोर लांबच लांब मार्ग असून दोन्ही बाजूला खिडक्या होत्या. चंद्रवदनला इलेक्ट्रिक दिव्यांची मेन स्विच असलेली खोली शोधून काढायची होती. माळ्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे ती खोली तळमजल्यावर अगदी टोकाला होती. शेटाणी आणि शेटाणीची सदा आजारी असलेली आई वरच्या मजल्यावर राहत असल्यामुळे तळमजल्याचा उपयोग नोकरांशिवाय दुसरं कोणी करत नाही हे त्याला समजलं होतं. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सर्व नोकर आपल्या कामात गढून गेले होते. अद्यापी लाईट लागलेले नव्हते. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चंद्रवदन त्याला हवी असलेली खोली शोधू लागला. खरोखरच ती खोली एका कोपऱ्यात होती. त्या खोलीत निरनिराळी बटणे व स्विचेस पाहून चंद्रवदनला आनंद झाला. कोणत्याही क्षणी दिवे पेटवण्यासाठी हरिश्चंद्राचा एखादा नोकर तिथे येण्याचा संभव होता. 5 मिनिटाच्या अवधीत त्यानं काम उरकलं. किती हुशार इलेक्ट्रिशियन असला तरी त्याला अर्ध्या तासापेक्षा दुरुस्ती करण्यास जास्ती वेळ लागणार अशी त्यानं व्यवस्था केली. तो बाहेर पडला. तो समोरून कोणीतरी येत असल्याचं पाहून तो बाजूला एका खोलीत शिरला. त्या खोलीत लाकडं, कोळसा वगैरे साहित्य ठेवलं होतं. तो माणूस दिवे पेटवण्यासाठी आत शिरता चंद्रवदन बाहेर पडून जिन्याकडे सरकला. तो वर जाताच तो कोणीतरी खाली येत असल्याचं पाहून तो जिन्याच्या खाली दबा धरून बसला.
खाली उतरणारा इसम शेवटच्या 2 पायऱ्यांवर अंधारामुळे अडखळून खाली आपटला आणि मोठ्याने आवाज झाला. रामा, गेला कुठे? दिवे का नाही लावले अद्यापी? पडणाऱ्या माणसानं रागानं विचारलं. तो हरिश्चंद्र असावा हे चंद्रवदनने ओळखलं. मी इथे आहे शेठ, तुम्ही मला हाक मारली काय? एका नोकरानं धावत येऊन विचारलं. रामा, मी पडल्यामुळे जो आवाज झाला तो तुला ऐकू आला नाही काय? दिवे अद्याप का नाही लावले? फ्यूज उडाला असणार. मी नुकतंच गोविंदाला पाठवलंय. बरं बरं, गोविंदाला दिवे लावायला सांग. आणि रामा, ही उशी इथे जमिनीवर का पडली आहे? साहेब, ती चंपी कुत्रीची उशी आहे. चंपी कुत्री? मरोती, हरिश्चंद्र म्हणाला. तो जिन्याच्या वरच्या पायरीवरून मंजूळ आवाज आला. तुम्ही माझ्या चंपीला काही दुखापत तर नाही ना केली? चंपाबद्दल हरिश्चंद्राने जे हळूच उद्गार काढले होते ते वर उभे असलेल्या व चेठाणीला ऐकू गेले नसले तरी चंद्रवदनने ते साफ ऐकले व त्याला हसू लोटले. हरिश्चंद्र जिना चढून पुन्हा वर गेला. काही वेळानं पाय न वाजवता चंद्रवदनही वर गेला. त्याला आता तिजोरीची खोली शोधायची होती. वर गेल्यानंतर त्याला एका खोलीतून काही आवाज ऐकू आला. चंद्रवदन कान लावून ऐकू लागला. दिवे अद्याप का नाही लागले? शेठाणीचा आवाज ऐकू आला. मी एका गालाला पावडर लावली, तोच अंधार पडला. दुसऱ्या गालाला पावडर लावायला दिव्याची काय गरज आहे? शेठनं उत्तर दिलं. गोविंदा दिवे नीट करायला गेलाय, त्याला जाऊन बराच वेळ झाला. होय, फ्यूज उडाला असेल तर नवीन घालायला वेळ लागेल. मग कंपनीला फोन करा. माझी घाबरून गेले असतील. मी त्यांच्याजवळ जाऊन बसते. तुम्ही आधी दिव्याची काय ती व्यवस्था करा. शेठाणी तिथून निघून गेल्यानंतर हरिश्चंद्र तळमजल्यावर निघून गेला. चंद्रवदनाने लागलीच आपला शोध सुरू केला. वरचा शेठाणीचा खाजगी विभाग असल्यामुळे खालच्या मजल्यावरील नोकरांचा तिथे काही अडथळा येण्याचा संभव नव्हता. 4-2 खोल्या पाहताच शेठाणीच्या खोलीतच तिजोरी असावी असा त्यानं तर्क केला. शेठाणीची खोली त्याला माहीत होती. आज त्याच खोलीतलं नवरा बायकोचं भाषण त्यानं ऐकलं होतं. त्यानं त्या खोलीचं दार उघडून दार आतून बंद करून घेतलं आणि टॉर्च पेटवून तो पाहू लागला. ती खोली बरीच मोठी आणि चांगल्या प्रकारे सजवली होती. हरिश्चंद्राबद्दल त्यानं जे ऐकलं होतं त्यावरून त्याची तिजोरी बरीच मोठी असावी असं त्यानं ताडलं होतं. पण त्या खोलीत सर्वत्र पाहिले असतानाही तिजोरी काही सापडली नाही. पुन्हा त्यानं प्रत्येक वस्तूवरून नजर फिरवायला सुरुवात केली. एका भिंतीवर मध्यभागी एक बराच मोठा आरसा लावलेला होता. खिळ्याला दोरीने टांगण्याऐवजी तो भिंतीतच ठोकून बसवलेला दिसत होता. चंद्रवदनला त्या आरशाचा संशय येऊन त्यानं तो फिरवण्याचा व बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, पण आरसा काही हलला नाही. शेवटी काही विचारानं चंद्रवदनाने तो आरसा जोरात मागे लोटला. त्याबरोबर स्प्रिंग सरकल्याप्रमाणे आवाज होऊन आरसा दाराप्रमाणे उघडला गेला. आत एक छोटीशी खोली असल्याचं दिसत होतं. चंद्रवदन त्या पोकळीतून छोट्या खोलीत शिरला. त्यानं टॉर्च पेटवताच मोठा चमत्कार बघायला मिळाला. त्या खोलीच्या चारी बाजूच्या भिंतीवर मोठमोठाले आरसे आणि आरशांच्या छोट्या छोट्या कपाटात निरनिराळ्या प्रकारचे अलंकार मांडून ठेवले होते. आरशामुळे व टॉर्च पेटवल्यामुळे त्या खोलीत प्रकाश पडला आणि तिथे नाना प्रकारच्या अलंकारांची अवर्णनीय शोभा दिसू लागली. ही अलिबाबाची गुहा दिसते, चंद्रवदन आश्चर्याने म्हणाला. चंद्रवदन ते दृश्य बघत राहिला. लाखो रुपयाचे दागिने त्या खोलीत होते, पण त्या अलंकाराची निदान त्यावेळी तरी त्याला जरूर नव्हते. त्याला फक्त वासंतीचे दागिने हवे होते. त्या अलंकारातून वासंतीचे दागिने कसे ओळखायचे हे त्याला समजेना. ते दागिने परत मिळवण्यासाठी त्यानं कितीतरी मेहनत घेतली होती. अखेरीस तो त्या दागिन्याच्या अगदी जवळ जाऊन पोचला होता. ते त्या संग्रहात कुठेतरी लपून बसले होते. आपली सगळी मेहनत वाया जाणार असं वाटून चंद्रवदन खिन्न झाला. तो दुसऱ्या कोपऱ्यातील एक गुप्तदार उघडले गेलं आणि खुद्द हरिश्चंद्र आत आला.